त्यामुळेच लेग बाईचा इशारा पंच अशोक राऊत सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. मनोज परेड आणि अशोक राऊत हे दोन पंच या मॅच करता आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली आहे 9 धाबा, 4 बॉलची समाप्ती. एक मोठा फटका आल्यानंतर स्वतःला सुद्धा सावरणं गरजेचं होतं आणि ते काम गोलंदाज करत आहेत. 4 बॉलची समाप्ती झाली. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राईक इनकडे आता हर्षद. डाऊन द लेग, कुठेतरी नियंत्रण चुकलंय, भरकटलाय गोलंदाज आणि हा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल वाईड घोषित केलाय अशोक राऊत सराने. एकेरी धाव मिळते. अतिरिक्त धाव म्हणजेच या क्रिकेटमधील बोनस गुण, हे नेहमीच मी उल्लेख करतोय आणि त्याचा फायदा होत असतो टीमला. बांधिलकी आणखीन मजबूत होत असते धावसंख्येची. पुढचा बॉल इनसाइड आउट, चेंडू हवेत आहे. मिड ऑफ मध्ये शतरक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाज यज्ञेश याला विकेट मिळाली. गॉन. हर्षद नावाचा खेळाडू परततोय. इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता फुलपिच बॉलवर बॅटरला आणि तो अंदाज व्यवस्थित बांधता आला नाही. मिड ऑफ मध्ये तैनात असलेला शतरक्षक निखिल याने तो झेल टिपला आणि परत पाठवलंय हर्षद या खेळाडूला. हर्षदने 2 बॉलचा सामना केला. 2 बॉलमध्ये एकच धाव बनवली. धावसंख्या आहे ती 10 धाबा. आता नवीन बॅटर आलेत खुशाल. जबाबदारी काय असं ही प्रत्येक खेळाडूला ठाऊक असायला पाहिजे. गोलंदाजीमध्ये गोलंदाजाला त्याचं काय काम आहे ते ठाऊक असायला पाहिजे. फिल्डिंगमध्ये फिल्डर्स, क्षेत्ररक्षक त्याला सुद्धा ठाऊक असायला पाहिजे की गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर त्याच्या उडणाऱ्या फलंदाजाने उडवलेल्या प्रत्येक चेंडूवर आमची नजर व्यवस्थित असायला पाहिजे. धावसंख्या धावफळकावर आहे ती 10 धाबा. 5 बॉलची समाप्ती. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल आणि समोर फलंदाज आहे खुशाल. बॅकफुटला गेलाय, पुढे लगेचच आणखीन पुढे आला आणि एक चांगला फटका खेचलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव, एका धावेनीची स्ट्राईक रोटेट होतोय. षटकाची झाली समाप्ती. षटक क्रमांक 1 ची समाप्तीनंतर धावफळकावर धाबा आहेत त्या श्री सोनिका माता मालोडी ए टीमच्या 1 गडी बाद 11 धाबा. मागच्या मॅचमध्ये सुद्धा अशीच सुरुवात झाली होती. 1 गडी बाद 11 धावा होत्या बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान कार्डी टीमच्या. परंतु त्याच्यानंतर काय चांगली वापसी केली गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी पेश केली, चांगलं काम केलं. इथे सुद्धा चांगलं काम करावं लागेल जरी मरी पाये संघातील या खेळाडूंना. प्रसिद्धी चांगली मिळते या स्पर्धेला. यूट्यूबद्वारे भरपूर प्रेक्षक मागच्या 2 दिवसांपासून यूट्यूबवर जुडले होते. आज सुद्धा ते प्रेक्षक सकाळपासूनच वाट बघतायत. खासदार चषक 2025 कधी एकदा सुरू होतोय. आणि प्रिन्स मूव्हीज म्हटलं तर सुरुवात त्यांची भादवड येथील मैदानावर झाली आणि त्याच्यानंतर आता अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा प्रवास सुरू आहे. 10 PL पर्यंत त्यांचा प्रवास आपण बघितलाय. अशी ही यूट्यूब वाहिनी, सर्वांनाच हवीशी वाटणारी ही यूट्यूब वाहिनी आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय रवी गुळवी सरांचे हे चांगलं काम इथे पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्गावर आता नंबर 2चं षटक टाकण्याकरता मुक्तेश आलाय. जसे वर्णन केलं होतं नितीन पाटीलने की आमच्याकडे मुक्तेश आहे, यज्ञेश आहेत, चांगला मारा ते करत आहेत, तिखट मारा ते करत आहेत. स्ट्राईक इनकडे खुशाल. ऑफ स्टंपवर शफल झालाय. मुक्तेश चांगला बॉल टाकतोय. बघितलं तर बॅटिंग क्रीजच्या थोडासा पुढे होता चेंडू. उसळी घेऊन मिडल स्टंपवरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू पिसावलाय. धावसंख्या धावफळकावर आहे ती 11 धाबा. पुढील मॅच ची चर्चा आम्ही करणार आहोत कारण याआधी सुद्धा आम्ही माहिती दिली होती, परंतु आता आणखीन माहिती आमच्या हाती येते. ऑफ स्टंपवर बाहेर निघणारा बॉल होता. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढलाय. हवेत चेंडू होता. जेल सुटलाय. पूर्वेश यांनी हा जेल सोडलाय. त्याच्यासाठी कठीण होता कारण तो द्विधा स्थितीमध्ये गेला. टू माइंड ज्याला म्हटलं जातं आणि अशा स्थितीमध्ये कधी कधी अंदाज आपण व्यवस्थित बांधत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 12 वर. स्कोर इज 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मोठा फटका खेळताना प्रॉपर टायमिंग झालं नाही. बॅट खांद्याच्या मागे घेऊन गेला होता बॅटर. खराब फिल्डिंग आणि फायदा आता उचललाय. शॉर्ट मिड विकेटमधून थ्रो येईपर्यंत 2 धावा होत्यात पूर्ण. धावसंख्या पोहोचली 14 वर. स्कोर इज 14. 1.3 बॉलची समाप्ती.
चांगला प्रेक्षक लाभलाय सकाळपासूनच या स्पर्धेला. पाठीराखे भरपूर आहेत या ठिकाणी. श्री सोनिका माता मालोडी बी संघ कुठे जाऊ नका, तुमचा याच्यानंतर एक मॅच असेल. फुलटॉस बॉलवर चढवलाय हल्ला, काय चेंडू गाठेल ना आमचा पल्ला. गुड फिल्डिंग, चांगला एफर्ट, 100% योगदान दिलंय. आणि त्याचबरोबर इथे बॅटरला मिळत आहेत 1 धाव. 5 धावा सुरक्षित केल्यात आपल्या टीम करता. एफर्ट चांगला दिलाय. षटकारा संदर्भात चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये आणि त्याकरता तिसऱ्या पंचांना या ठिकाणी आमंत्रण दिलंय मनोज परेड सरांनी. तिसरे पंच निरीक्षण करतील आणि अर्थातच सांगतील की हा षटकार आहे की सुरक्षितरित्या त्या चेंडूला अडवलंय. वेलकम. पांजू संघ सुद्धा इथे दाखल झालाय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम कुमार, आपलं स्वागत आहे. अतिशय चांगला दर्जेदार खेळ बघायला मिळेल यात काही शंका नाही. पुन्हा शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. वेलकम. तिसरे पंच निरीक्षण करतायत. धावसंख्या सध्या धावफळकार होत्या 14 धावा होत्या आणि अशातच षटकार आहे की डिफेंड केलंय त्याबद्दल हे चेक केलं जातं. कधी कधी शंका ही खेळाडूंच्या मनात येत असते आणि म्हणूनच त्या ठिकाणी शंकेचं निवारण करण्याकरता तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलं गेलं आहे. एकतर आयोजकांना सुद्धा ठाऊक आहे कुठल्याही संघाचं नुकसान होऊ नये, कुठलाही संघ तोट्यामध्ये जाऊ नये याकरता त्यांनी सेफ आहे, सुरक्षित 5 धावा सुरक्षित केल्यात. इथे तिसऱ्या पंचाने पाहून निरीक्षण केलं, त्यामुळेच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये निष्काळजीपणाने वावर करा. धावसंख्या धावफळकर आहे ती 15 धावा 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर. सूरज मंडप अँड डेकोरेटर्स वडूनवगर आणि अर्थातच जय सोनू आई वडूनवगर संघाचे एक जबरदस्त तडाखेबंद खेळाडू डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये बघायला मिळत आहेत. परेशजी काबूकर. नेहमीच मागच्या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांच्याद्वारे चांगला मान सन्मान मिळाला होता आम्हाला. परेशजी आपलं आम्ही स्वागत करतोय. डे नाईट क्रिकेट मॅचमध्ये आपण सुद्धा महत्त्वपूर्ण रोल अदा करतायत. ऑपरेटर आहात डीजेचे, मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर सुद्धा सूरजचे आहेत आणि त्यांच्यासोबतच आपलं सुद्धा चांगलं काम बघायला मिळतं आहे. चेंडूची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. धावसंख्या 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर आहे ती 15 धावा. 1 गडी बाद झालाय. बाद झालेला खेळाडू हर्षद याला आपण बघितला. हर्षद नंतर नवीन आलेला खेळाडू कुशल मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने धावा बनवेल काय, शंका आशंका तर आहे. 40 ते 45 धावा बनवायला हव्या, कारण चेंडू जर आपण बघितलं निव्या हेवी निव्या ह्या कंपनीचे चांगले क्वालिटीचे चेंडू या स्पर्धेमध्ये वापरले जात आहेत. पुढे आपण आणखीन एक चांगल्या संघाला बघणार आहोत. उमेश 11 पांजू स्पोर्ट्स पांजू संघ इथे दाखल झालोय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वळूया मॅचकडे. खुशाल तयार. मोठा फटका, चेंडू हवेत आहे. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, सरळ 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 6 धावन करता षटकार बिगी. फुलटॉस बॉल ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजाला देताना त्यावेळेस ते अधिक स्फूर्तिले होत आहेत. त्यांच्यामध्ये अचानकपणे ती ऊर्जा येते आणि ताकदवर फटका फॉरवर्ड स्कोअर लेग पट्ट्याबाहेर टोळावलाय बॅटरने. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे सरकते. धावसंख्या पोहोचली 21 वर. 5 बॉलची समाप्ती. मुक्तेश चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे. हे ब्रह्मास्त्र आहेत आणि ब्रह्मास्त्र जर निकामी केली ना तर मग दबाव फिल्डिंग करणाऱ्या टीमवरच येतोय. बॅटिंग करणारी टीम चांगलं काम करताना दिसेल. श्रेष्ठ सोनिका माता मालोडी ए विरुद्ध जरीमरी स्पोर्ट्स पाये असा हा मॅच तुम्ही बघतायत. आता शेवटचा बॉल दुसऱ्या षटकात. पुन्हा फुल टॉस बॉल. प्रॉपर टायमिंग नव्हतं. चेंडू मिड विकेटच्या दिशेने वळतोय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई करत नाही, कारण हर्षद इथे चौधरी याला ठाऊक आहे की बॅटर खुशाल चांगली खुशाल बॅटिंग करेल
आणि त्याच्याकडे स्ट्राईक असली तर धावा आणखीन येऊ शकतात. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हरल्यावर बॅटिंग करताना श्री सोनिका माता मालोडी ए टीमची धावसंख्या 1 गडी बाद 22, 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 22 धावा. मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरतायत, त्यामुळेच तुमचं ड्रेसिंग आणि चेसिंग, ड्रेसिंग तर कंपल्सरी पाहिजेच, डिसिप्लिन तुमचं पाहिजेच, आणि डिसिप्लिन येणारा प्रत्येक संघ इथे दाखवतो आहे. आदरणीय सन्मान्य विकी शेठ म्हात्रे यांचा कटआउट समोर दिसतोय. खूप चांगलं काम त्यांनी सुद्धा आपल्या कारकिर्दीमध्ये केलं आहे. समोरच तुम्ही बघितलं तर ग्रामीण सम्राट ज्यांना आधी म्हटलं जायचं आणि आज खासदार ह्या पदावर 2024मध्ये भरघोस मताने जे निवडून आले, सर्वांचेच लाडके बाळामामा सुरेश म्हात्रे यांचा कटआउट्स बघायला मिळतोय. खूप परिश्रम त्यांनी पूर्वीपासूनच घेतलेत. कधी अपेक्षा केली नव्हती इतक्या मोठ्या पदाची, परंतु आता लोकांनी जसं त्यांना डोक्यावर उचललं आणि त्याचा फायदा त्यांना झाला आहे. चांगली कामं ते आपल्या कारकिर्दीमध्ये करत आहेत. ओळूया त्यांच्याच नावाने ही मोठी स्पर्धा आपण बघतायत, खासदार चषक 2025ची. तिसरा गोलंदाज आला आहे सुशांत आणि तिथे खुशाल होता. खुशाल यांनी वाईड ऑफ मिडॉनमध्ये चेंडूला खेळून काढलं. 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या 23. प्रत्येक चेंडू मागे धाव घेण्याचा हेतू आहे बॅटिंग करणाऱ्या मालोडी ए टीमचा. हितेश चौधरी एक हसरा चेहरा, विस्फोटक खेळाडू आहेत, परंतु जसं जितकं हवं आहे तशा धावा अजून आल्या नाही. पहिल्या चेंडूवर षटकार खेचला, त्याच्यानंतर एकेरी दुहेरी धावसंख्येवर त्याने भर दिलाय, कारण त्याला ठाऊक आहे लाईफ लाईनचा वापर करायला पाहिजे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, वाईड लाईनच्या वरून हा चेंडू जातोय, त्यामुळेच पंचांच्या नजरेमध्ये एक चांगला चेंडू राहतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 23. तिसरं षटक टाकण्याकरता सुशांत आलाय. पहिल्या षटकामध्ये यज्ञेश आणि 11 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये मुक्तेश आणि 11 धावा खर्च केल्या. पुढचा बॉल स्लॉक करायचा होता, फुल पिच बॉलला ऑन साईडला मिड विकेटमध्ये चेंडू गेलाय. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. एकच धाव, धावसंख्या 24. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमचे कॅप्टन, आपण लवकरात लवकर आयोजकांचे संपर्क साधा. पांजू संघाचे कॅप्टन यांनी संपर्क साधला इथे. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण आला असाल तर लवकरात लवकर संपर्क साधा. 3 बॉलची समाप्ती झाली. 3 मध्ये 2 धावा खर्च केलेत सुशांतने. मोठा फटका, टायमिंग व्यवस्थित झालंय. चेंडू जातोय स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतात 4 धाबा. खासदार चषकातील चौकार. ट्रेंडिंगला भले भले झालेत गार, विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार, फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. जसं या ग्रामीण सम्राटाचा उल्लेख केला तसं त्यांच्यावर आधारित असलेलं गीत लगेचच डीजेच्या माध्यमातून बाहेर पडतोय. थँक्यू परेशजी, आपला आम्ही आभार मानतोय. आपण डीजे वाजवायला सुरुवात केली आहे. परेश काबूकर टेनिस विश्वातील एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, एक मोठं नाव आहे. जय सोनवाई वडूनगर संघाद्वारे त्यांना आपण अनेक वेळा अशा चांगल्या खेळी खेळताना बघितलं, ज्या संघाच्या हितार्थ त्यांनी केलेल्या आहेत. मॅचकडे वळूया. ओ चांगला बॉल. आता बॅटरची कृती बघितली, त्याची कमजोरी पाहिली आणि हा चेंडू टाकलाय, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. वाईड लाईनच्या बाहेर पडणारा बॉल होता, त्यामुळेच वाईड घोषित केलाय. 1+1 2 धाव मिळत आहेत. 1 धाव पळून पूर्ण केली. बॅकवर्ड शॉर्ट लेगमध्ये चेंडू गेल्यानंतर बॅटरने. धावसंख्या 30, स्कोर इज 30. आता चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करणारा संघ. लेफ्ट आर्मचा मारा बघितलं तर ओव्हर पिच बॉल होता, अगोदरच खेळले होतं बॅटर इथे चौधरी, आणि ते बीट होत आहेत लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करणाऱ्या गोलंदाज सुशांतवर. धावसंख्या 30 धाबा, 5 बॉलची समाप्ती. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. काहीतरी नवीन करायचं असतं प्रत्येक संघाला, म्हणून नवीन नवीन चेहरे सुद्धा त्या संघामध्ये येत असतात. जसं आज नवीन चेहरे मला जरीमरी स्पोर्ट्स पाये संघामध्ये सुद्धा दिसत आहेत. यंगस्टार खेळाडूंना त्यांनी संधी दिलंय.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चेंडूला खेळून काढलं जाते काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, वन बाउन्स, त्याला गुंगारा देत चेंडू सीमारेषे पार, मिळतं धावा 4, खासदार चषकातील दमदार चौकार. षटकांची समाप्ती आणि 3 षटकांकरता 14 मिनिटं आणि 20 सेकंद घेतलेले आहेत. ही माहिती आमच्यापर्यंत राहुल तांगडे पोहोचवत आहेत. धावसंख्या जर आपण बघितली तर ती आहे 1 गडी बाद 34 धावा फ्रंटफुटला येत आहेत. म्हणजेच आता सिंहासनावर रूढ झालेत असंच म्हणावं लागेल या संघाबद्दल. श्री सोनवाई श्री सोनिका माता मालोडी संघाला, श्री सोनिका माता मालोडी हे संघ बॅटिंग करताना आपण बघतायत. चला आपण जो उल्लेख केला होता त्या टीमने लगेचच संपर्क साधा. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला विनंती असेल आपण संपर्क साधा. याआधी पांजू संघाने इथे संपर्क साधलाय, आपण आल्याची नोंद त्यांनी केली आहे. तुम्ही जर आला असाल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीम तर आपण सुद्धा आल्याची नोंद करा. सजावट चांगली, चांगलं खेळ कालच्या रजनीमध्ये सुद्धा आपण बघितला होता. चांगले चांगले खेळाडू या विकेटवर खेळताना दिसलेत. आता शेवटचं षटक निखिल, लोअर फुल टॉस बॉल ऑफ स्टंपवर पुढे येऊन खेळायचं होतं बॅटरला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू. धाव संख्या 34. धाव फळक तर चांगला आहे, 11च्या सरासरीने ही वाटचाल सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या मालोडी ए टीमची. या चेंडूला हुक केलंय, गोलंदाजाची पहिली चूक, बॅटरने चेंडूला केलं हुक आणि षटकाराने भागवली संघाची भूक. 6 आणि धाव संख्या आता फुलली, धाव संख्या बहरली, धाव संख्येला गती मिळाली. धाव संख्या 40 पोटी. 1 गडी बाद 40 धावा. पहिला धक्का लागला होता त्यावेळेस धावा 11 होत्या आणि 10 धावा होत्या. त्याच्यानंतर आपण बघितलं तर दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली आहे. पुढचा बॉल फ्लिक केलाय, खोदून काढले चेंडूला. याआधी मिड विकेटच्या वरून खेळला होता आणि आता मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये झेल देऊन फलंदाज होतो फेल. कुशाल याला परतीचा प्रवास करावा लागतो. 40 या धावसंख्येवर दुसरा धक्का गॉन. लोकप्रिय नेता कुशाल यांनी 10 बॉलचा सामना केला, 20 धावांचं योगदान त्यांचं बघायला मिळालं. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र टीमचे कॅप्टन प्लीज आपण आयोजकांचे संपर्क साधा. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. जितू पाटील. मागेच आम्ही एक स्पर्धा याच मैदानावर केली होती, त्यावेळेस जितू पाटील आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसले होते आणि आता मात्र मैदानाच्या आतून त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. याआधी सुद्धा अनेक मॅचेस त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला जिंकून दिलेत. गोलंदाजाचे आत्मविश्वास वाढलाय गोलंदाजाचा. लॉंग ऑनमध्ये चेंडू गेला, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई करत नाही कारण हितेश चौधरी सारखा विस्फोटक खेळाडू स्ट्रायकिंगकडे आहे. 41 धाबा 2 गडी बाद 41 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट इन दी लास्ट ओव्हर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. निखिल यांनी चांगलं कमबॅक केलंय. षटकार लागल्यानंतर सुद्धा एक सफलता मिळवून दिली आणि हा आत्मविश्वास असायला पाहिजे. आत्मविश्वास जर असेल ना तर तुम्ही कुठेही जा,
तुम्हाला भय नसतं. पुढचा बॉल बघितला तर वाईड यॉर्कर टाकायचा होता, तो खोदून काढलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेतली जात नाही. धाव संख्या 42. पांजू संघाचा कॅप्टन आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा कॅप्टन टॉससाठी आपण लवकरात लवकर या. इथे आयोजकांनी या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्यात, त्यामुळेच आम्ही हे आमंत्रण देतोय दोन्ही टीमला. येत आहेत ऋतिक मात्र येत आहेत. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चन्नूला खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरे धावे करता जितू पोहोचेल काय? दुसरी धाव घेता घेता बॅटर जितू बाद होतोय. एकच धाव मिळाली. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जातात. 42 धावा, 42. 43 धावांचं टार्गेट असेल. 43 इज द टार्गेट. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. जो विरुद्ध अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र असा मॅच असेल. ऋतिक मात्रे पोहोचलेत. दुसऱ्या बाजूला पांजू संघाच्या कॅप्टनने सुद्धा संपर्क साधा. आता टॉस फार महत्त्वाचा असेल. हाफ इनिंग नंतर आपण टॉस घेतोय. हा आमचा अतिथी कक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने सजवलाय, नटवलाय आणि समोर जे कटआउट्स आहेत ते सर्व कटआउट्स अधिक आपल्याला सुरेश म्हात्रे, बाळ्या मामा, आपले सर्वांचेच लाडके खासदार यांचं एक कटआउट्स बघायला मिळतं आहे. आणि खरोखरच स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खर्डी यांचं आभार मानावं तितकंच कमी आहे. त्यांनी एक सुंदर स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, खासदार चषक 2025चं. पांजू संघाला विनंती करतोय कॅप्टन टॉससाठी या. पांजू संघाचे कॅप्टन टॉससाठी या. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचले आहेत. प्लीज कम फास्ट. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण थेट टॉसकडे वळूया. कम ऑन डीजे.
अजिंक्य स्पोर्ट जुजेंद्र टीमचे कॅप्टन कॉलिंग करत आहेत. काटा असा आवाज आहे आणि तो काटा आलाय. डिसिजन आपण जाणून घेतो त्यांचे. बॅटिंग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. फिल्डिंग तुम्हाला करावी लागेल. उमेश इलेव्हन या नावाने तुम्ही खेळत आहेत. बॅटिंग फिल्डिंग करावी लागेल. किती धावसंख्येपर्यंत रोकाल? आम्ही 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. चांगला मॅच पाहायला मिळेल इथे. हो नक्कीच. तुम्हाला शुभेच्छा असतील. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील ऋतिक. वेळ आपल्याकडे फार कमी आहे कारण दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय अजिंक्य स्पोर्ट जुजेंद्र टीमचे कॅप्टन ऋतिक म्हात्रेने आणि त्याने प्रथम निर्णय घेतलाय फलंदाजीचा. क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल उमेश इलेव्हन पांजू संघाला. वळी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत मनिज्य पाटील. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप गावंड सर. आपण सेकंड इनिंग वळतोय. 44 धावा बनवायच्या आहेत पाये संघाला आणि या डावाची सुरुवात स्वैर चेंडूने होते. व्हाईट बॉलची धाव आता नोंद केली जाईल स्कोर शीटवर. जरीमरी पाय आणि आई सोनिका माता मालोडी अशा दोन संघांदरम्यान आपण हा सामना पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना मालोडी संघाने 43 धावा बनवल्या आणि 44 धावांचं लक्ष ठेवलंय जरीमरी पाय संघासमोर. हॅलो फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचे. सर्कलच्या पलीकडे सरकतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या 2. 2 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या डावाचा आढावा घेतला तर एक चांगली स्फोटक खेळी कुशलच्या वतीने आपण पाहिली. 20 धावांचं योगदान त्यांच्या वतीने मिळालं. हितेश देखील तितक्याच चांगल्या साथीनं खेळताना पाहायला मिळालं ज्यांच्या वतीने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता. धावाची सुरुवात मागच्या मालोडी संघाने षटकाराने केली होती पण त्यानंतर चांगलाच बॉलिंग अटॅक आपण जरीमरी पाय संघाचा पाहिला. ऑन द राईज हा स्ट्रोक खेळलाय. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होतो यशस्वी. बॉल जातो सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. चौकार आलेला आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलण्याचा निर्धार प्रवीणचा दिसून येतोय. आपण पहिल्या डावाला अनालाइज केलं तर खूप फील्ड मिस्टेक पाहायला मिळाल्या. खरं तर जरीमरी पाय संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या वतीनं त्याचमुळे मला असं वाटतं 7 ते 8 धावा जास्तीतच मिळाल्या आई सोनिका माता मालोडी संघाला. आणि म्हणूनच आता त्या सर्व गोष्टींचा आढावा घेत असताना त्या चुकांतून सुधारणा होणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. म्हणूनच असे मोठे फटके सातत्यानं यावे लागतील. ते येत आहेत प्रवीणच्या बॅटमधून. आता लगेच स्ट्रेट लॉंग ऑफला तैनात करण्यात आलेला आहे सावधानी बाळगताना. रणवीमध्ये चांगले स्ट्रोक प्रवीणच्या वतीनं सातत्यानं आपण पाहतोय जरीमरी पाय संघाकडून खेळत असताना. ऑनसाईडला डीपमध्ये आपण वाईड ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर हर्षल. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 6. क्लासिक स्क्वेअर ड्राईव्ह 1 बाउन्स 2 बाउन्स. बॉल सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. सामना बनत नाही सामना बनवावा लागतो. सुरुवात बनत नाही सुरुवात बनवावी लागते आणि सुरुवात आतापर्यंत तगडी बनवलेली आहे ती म्हणजे जरीमरी पायाचे फलंदाज प्रवीण यांनी बॅक टू बॅक 2 चौकार खेचत असताना चर्चेसाठी बोलवलंय. खरं तर क्षेत्ररक्षक त्यांचा माइंडसेट युटिलाइज करत असतात. गोलंदाजाला तो एक आत्मविश्वास प्रदान करण्याचं काम करत असतात. पण आता पाहूया तो सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो हर्षदचा कामी येईल का. पहिल्या 3 चेंडूंवर त्यांनी खर्च केलेले आहेत 10 धावा. आता जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 21 चेंडू 34 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये अदलाबदल चालूच आहे. सर्कलच्या आतमध्ये ऑफस्टमच्या बाहेर मिड ऑफ कव्हर बॅकवर्ड पॉईंट फ्लाय स्लिप. ऑन साईडला मिड ऑन शॉर्ट लेग. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल रूम तर मिळाला होता पण पायांची हालचाल व्यवस्थित जुळवता आली नाहीये फलंदाज प्रवीणला आणि त्याचमुळे मच निडेड डॉट बॉल हाताळला जातोय हर्षदच्या वतीनं टीम आई सोनिका माता मालोडी संघासाठी. धावसंख्या 10 वर थांबलेली आहे. आता 20 चेंडू बाकी आहेत आणि 20 चेंडूमध्ये आवश्यकता आहे अजूनही 34 धावांची. 20 balls and 34 runs required to win. हर्षल अपकट केलंय. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटचे. जास्त हालचाल करण्याची गरज भासली नाही. धक्का पहिला टीम जरीमरी पाय.
हाताळण्यासाठी. आणि जरी सुरुवात तुमच्या वतीनं झाली नाही, पण समारोप तर तुम्ही चांगलाच करू शकता आणि तो समारोप चांगला करण्याचा निर्धार हर्षदच्या वतीनं यशस्वी आतापर्यंत ठरलेला आहे. ज्या फलंदाजांनी जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स दिला होता त्याला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीणची जागा भरून काढण्यासाठी यज्ञेश पोहोचत आहेत 3ऱ्या क्रमांकावर. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 10-19 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे जरीमरी पाय संघाला. पहिलं षटक जे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं आहे त्यावर जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा निर्धार तर एका बाजूनं प्रवीणचा दिसला होता, पण त्या प्रवीणला बाद करण्याचा आत्मविश्वास सुद्धा हर्षदचा पाहायला मिळाला. चांगला झेल बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षकाने टिपला. हर्षद उरते विकेटनं फ्रेश बॅटरसाठी. फुल टॉस होता पण फायदा उचलता आला नाहीये. ज्युसी फुल टॉस मिस करतो ऑपॉर्च्युनिटी फलंदाज. दरम्यान येतो हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर 44 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली आहे 10. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 18 चेंडू 34 धावा. 18 बॉल्स अँड 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. साई स्पोर्ट्स खारबाव गॅलरी आम्हाला सन्माननीय महेंद्र पटेल यांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहे. SH एंटरप्राइजेस व टीम 94 गॅलरी आम्हाला हजरतभाई शेख तसेच संजयभाई म्हात्रे यांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहे. स्वर्गीय काजल पाटील गॅलरी आम्हाला प्रीतमजी पाटील पूर्णा यांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहे. एक गाव एक गटच्या 1 ते 4 क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला स्वर्गीय लहू टावरे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय निलेशजी टावरे यांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे चॅम्पियन असोसिएशन ज्या ट्रॉफीज आहेत 1 to 2 ते आम्हाला सन्माननीय प्रवेश देवळीकर यांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहेत. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी भरतजी वैती किसनजी तांगडे यांच्या वतीने ते बक्षीस आम्हाला स्पॉन्सर झालेलं आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी जी ट्रॉफी आहे ते प्रवीण पाटील केवडी देवे यांच्या वतीने पुरस्कृत झालेली आहे. खेळाडू कक्ष सन्माननीय कुमार तांगडे यांच्या वतीने स्वर्गीय कमळाकर तांगडे यांच्या स्मरणार्थ आम्हाला पुरस्कृत झालेले आहे. तसेच विकास मुकादम आणि परिवार यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप आणि तसेच नैना नितेश तांगडी ग्रामपंचायत सदस्य खार्डी यांच्या वतीने आम्हाला सर्व मेडल्स स्पॉन्सर झालेले आहेत. तर या सर्व पुरस्कर्त्यांचा मनपूर्वक आभार. चला जास्त वेळ घेऊ नका, वेळेवर लक्ष घाला. तुमचे एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत, तर वेळेवर लक्ष घाला आणि वेळावर तो डाव संपवण्याचा प्रयत्न तुम्ही करायला हवा. आता बॉलिंग ट्रॅकवर आता नितेश येत आहेत. 18 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे. आतापर्यंत 6 मिनिटांचा कालावधी आपण घेतलेला आहे. लक्षात घ्या, आई सोनिका माता मालोडी आपण 6 मिनिटांचा कालावधी घेतलेला आहे. आणि जर वेळ प्रसंगी जर तुम्हाला पेनल्टी लावली गेली तर त्याचे जबाबदार तुम्हीच असाल, हे देखील लक्षात घ्या. फक्त आमचं काम सूचना देण्याचं आहे. आयोजन कमिटी जे निर्देश देतील ते निर्देश आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात गोलंदाज नितेश. स्ट्रायकरला फलंदाज आहे ते म्हणजेच मुकेश. पिचिंग चेक केली जाईल. आउटसाइड द क्रीज पिचिंग असलेला बॉल. सुरुवात या षटकाची नो बॉल ने होते. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फलंदाजाला दूर ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाज हितेशचा. धावसंख्या झालेली आहे 11. 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 18. पुढचा बॉल फ्री हिट. मुक्तेश स्ट्रायकर एंडला आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला यज्ञेश आहेत. जरीमरी पाय संघासाठी ते धावांचा पाठलाग करत आहेत. फ्री हिटचा बॉल मुक्तेश फेस करेल. अशफल झाले, फायदा उचलला नाही आहे. गोलंदाजी चांगलीच होते आता आई सोनिका माता मालोडी असंघातल्या गोलंदाजांच्या वतीनं, कारण आता तर पूर्णपणे लायसन्स होतं फलंदाजाकडे, पण त्यावर सुद्धा फायदा उचलता आला नाही. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि त्याचमुळे शरीराचा संपर्क झाला. लेग बायची 1 धाव आपण स्कोरशीटवर ॲड केली. धावसंख्या जाते 12वर. जिंकण्यासाठी अजूनही 32ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 17 चेंडू 32ची गरज. आता स्ट्राईक रोटेट झाली. फलंदाज आता यज्ञेश स्ट्रायकर एंडला आलात. ऑफ स्टंपच्या बाहेर 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऑन साईडला सर्कलच्या आतमध्ये कोणीच नाहीये. सर्व प्रोटेक्शन सर्कलच्या बाहेर घेऊन गेलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये प्रत्येक चेंडूनंतर बदल केला जातोय. खूप कमी संघांना मी असं करताना पाहतो. त्यापैकी एक संघ आहे आई सोनिका माता मालोडी हितेश ओव्हर द विकेट. यावेळेस लॉफ्ट केले बॉलला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवर पोहोचतायत आणि हर्षदने झेल टिपलेला आहे आणि दुसरा फलंदाज बाद झाला ते म्हणजे जरीमरी पायचा.
जरीमरे बाई संघाच्या फलंदाजांना उचलता आला नाही आणि म्हणूनच आता हितेश देखील पूर्णपणे आता ताकदीनिशी गोलंदाजी करताना पाहायला मिळालेला आहे. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 10 धावा हर्षदने खर्च केले होते. या षटकाचा आढावा आपण घेतला तर 2 धावा आतापर्यंत हितेशने खर्च केलेले आहे. धावसंख्या 12. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुल टॉस. किती ऑपॉर्च्युनिटीज मिळतील जरीमरी पाहायला. फलंदाज सेफ तर आहे पण पहिल्या डावामध्ये फील्ड मिस्टेक्स म्हणजे नाही करून मला असं वाटतं 4 ते 5 कॅच ड्रॉप झाल्या जरीमरी पाये संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. आता फुल टॉस मिस करतायत, फ्री हिट मिस करतायत, हाफ ट्रॅकर मिस करतायत आणि असं जर मिस केलं तर तुम्ही हा सामना सुद्धा मिस करू शकता. दरम्यान एक सिंगल मिळालेली आहे. विकेट धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 13 वर. जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 15. आस्किंग रन रेट वाढवलेला. आता आपण येतो इम्पॅक्ट चेक करणार आहोत. थर्ड अंपायरला आपण बोलवणार आहोत आणि चेक करणार आहोत इम्पॅक्ट. रनआउट ना सर, रनआउटसाठी ना बॉलिंग एंडला फलंदाज सेफ आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपण येतोय वॉर रूम मध्ये, PCR रूम मध्ये प्रिन्स मूवीजच्या. अशोक राऊत सर मैदानाच्या आत आहेत. चला आमची थर्ड नंबर या. संजय सर आपण या. महेंद्र सर आपण पोचायचं आहे PCR रूम मध्ये. बॅटर इज आउट. फलंदाज बाद आहे. जरी त्यांच्या हातून बॉल निसटला पण बॉल स्टंपवर जाऊन धडकलेला आहे. त्याचमुळे त्यांचा बॉडी कॉन्टॅक्ट नव्हता स्टंपशी. पडलेले आहेत फलंदाज. जास्त धावांचं योगदान फलंदाजांच्या वतीनं देता आलं नाही. आपण पाहूया जे इतरांना जमत नाही ते मला जमते असंच मैदानाच्या आतमध्ये उत्कर्ष सांगतोय का, तसंच मैदानाच्या आतमध्ये नितीन मस्तान सांगतोय का. कारण हा आत्मविश्वास मधल्या फळीतील फलंदाजांचा खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण 44 धावांचा पाठलाग करतोय आणि सुरुवात तितकीशी मनासारखे होत नाही अशा वेळेला 1 ते 2 मोठे स्ट्रोक्स येणं आवश्यक असतं. आणि पाहूया जरीमरी पाये संघाच्या वतीनं ते मोठे स्ट्रोक्स खेचण्यासाठी तत्परता उत्कर्षची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते का. पुढचा बॉल. जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढायचं होतं. फॅन्टॅस्टिक कॅच. बॉडीला स्ट्रेच केलं. झेल टिपला. फलंदाज उत्कर्ष आल्या पावली परत. विकेट डाऊन. मध्ये काहीच खराबी नव्हती. खूप चांगला इनसाइड आउटचा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता फलंदाज उत्कर्षला. पण आता पाहूया 2 फलंदाज जे एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत
नाही आहेत ना. नितीन आणि प्रणय हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, पण आता सख्या भावांसारखे ऋणानुबंध टिकवावे लागतील या दोन फलंदाजांना. जर संघ जिंकवायचा असेल तर मग तो खेळ एकमेकांच्या सहकार्याचा द्यावा लागेल जरीमरी पाये या संघाला. शेवटचा एक बॉल बाकी, जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 31 धावांची गरज. या षटकात फक्त 3 धावा मिळालेल्या आहेत जरीमरी पाये या संघाला. शेवटचा बॉल हितेश दुसऱ्या षटकाचा घेऊन सज्ज होते पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेटनं. क्षेत्ररक्षक दुसरी वेळेबद्दल जी सूचना आहे मालोडी संघाला. पुढे सरकले, ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षण. विशालचं थोडंसं फंबल झालंय, त्याच्यामुळे पोहोचू शकले नाही. आता ओव्हर ब्रेकमध्ये टाइमपास करू नका, अन्यथा तुम्हाला तिसऱ्या षटकांना पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. कारण आतापर्यंत 13 मिनिटाचा कालावधी आपण घेतलाय. 2 षटकं संपले, धावसंख्या 14. जिंकण्यासाठी आता 30 धावांची गरज, बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 30ची गरज. तांगडी साहेब, पुढचा सामना 6 षटकांचा होईल, म्हणजे जो पुढच्या फेरीचा सामना 6 षटकांचा होईल. 3-3 षटकं. चर्चा चालू आहे आयोजकांची. बघा, वेळापत्रक योग्य त्या वेळेस संपलं पाहिजे. कारण काल काकडारती झाली होती तांगडी साहेब, काल काकडारती झाली होती ना, 3 वाजता वेळापत्रक संपलं होतं. तर आज देखील आपण थोडंसं सतर्क राहतोय. प्रेक्षक थांबले पाहिजे प्रिन्स म्युझवर, वॉचिंग वाढली पाहिजे. त्याचमुळे आम्हाला देखील अपेक्षित आहे की योग्य त्या वेळेत सामने संपले पाहिजेत. चला, आता स्वयं येतात बॉलिंग ट्रॅकवर, पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. 30 धावा बनवायच्या आहेत जरीमरी पाये संघाला. 12 चेंडू 30ची गरज आहे. आतापर्यंत 2 षटकं जर आपण पाहिली तर आई सोनिका माता मालोडी या संघाच्या वतीने पाहायला मिळते. बघा, 3 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. आम्ही 1-2 मिनिटं मागे पुढे समजू शकतोय, त्यापेक्षा जास्त नाही. ते षटकं कमी करण्याचा निर्धार चालू आहे आयोजकांचा पुढच्या फेरीतल्या सामन्यांचा. फुलटॉस, किती फुलटॉस मिस करतील जरीमरी पायाचे फलंदाज. म्हणजे जर समोरचा संघ मोका देतोय पण तुम्ही जर तयारीत नसाल तर मग काय फायदा. हा देखील एक ज्युसी फुलटॉस होता, लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल. ती गोष्ट वेगळी आहे की व्हाईट बॉलची 1 धाव मिळते, पण 6 धावा मिळू शकल्या असत्या या बॉलवर, पण तसाच प्रयत्न दिसत नाही फलंदाज प्रणयचा. धावसंख्या आहे 15 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. चला प्लीज, जास्त आपण आर्ग्यू करू नका. 85 जे निर्देश देत आहेत, जे निर्णय देत आहेत ते आपण मान्य करायला हवे. स्वयं बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला प्रणय. अजून एक फुलटॉस, म्हणजे फुलटॉस पसंत नाही आहे प्रणयला, असंच कुठेतरी वाटतंय आता. कारण एकाच षटकामध्ये लगातार 2 फुलटॉस मिस करणं ही देखील एक चिंताजनक बाब आहे संघासाठी. दैव देते आणि कर्म नेते असं आपण म्हणतो, तसंच कुठेतरी घडते मैदानाच्या. धावांची गरज असताना फुलटॉस मिळत आहेत तुम्हाला, पण फुलटॉसवर ते मोठे स्ट्रोक्स येत नाही आहेत. आणि स्ट्राईक आता रोटेट झाले. स्ट्राईकवर आता नितीन मस्ताना आपण पाहतोय. धावसंख्या झाले 16. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 11 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. सर्व काही सुरळीत चाललेलं आहे सोनिका माता मालोडी संघाकडून. ओव्हर द विकेट. यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल होता, उचललाय, पण हा मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला पुन्हा एकदा या डावातली 3री कॅच हर्षद घेतोय. धक्का बसतोय 6वा. टीम जरीमरी पाये. त्यासाठी काही सवलती सुद्धा गोलंदाजांच्या वतीने मिळाल्या होत्या, पण त्या सवलतीचा फायदा फलंदाजांनी उचलला नाही. पण अजूनही वेळ हातातून गेली नाहीये. वेळ बदलायला वेळ लागत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये, आपण कित्येक वेळा असं पाहिलेलं आहे. आणि पाहूया आता तशीच वेळ येते का जरीमरी पाये या संघाची. या षटकाच्या उर्वरित चेंडूंवर 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूमध्ये आवश्यकता आहे अजूनही 28 धावांची. आणि त्याचमुळे आता नवीन फलंदाज निखिल हे 8व्या क्रमांकावर आलेले आहेत. तुमचा क्रमांक तुमची गुणवत्ता दाखवू शकत नाही, तुमचा खेळ ही तुमची ओळख आहे. आणि पाहूया 8व्या क्रमांकावर येत असताना निखिलच्या वतीनं तसाच तो खेळ मिळतोय का संघाला आनंद देणारा. यानंतर टॉस सुद्धा झालेला आहे. अजिंक्य स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडलेली आहे आणि पांडू संघाला करायचं क्षेत्ररक्षण. हा पुढचा सामना आपण यानंतर लगेच सुरू करणार आहोत. स्वयं बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं
अजून एक फुलटॉस, यावेळेस फायदा उचलला, चेंडूला दिली दिशा आणि गोलंदाजाची बदलली दशा. फ्लॅटेड सिक्सर, 6 धावा. ती गरजच होती एकंदरीत पूर्ण डावामध्ये. हा एकमेव षटकार ठोकला तो म्हणजेच फलंदाज निखिलने आणि पहिल्याच बॉलवर. आणि आता धावसंख्या आपण पाहूया झाले 22. जिंकण्यासाठी अजूनही 22ची गरज आहे. म्हणजे 15 चेंडूमध्ये तुम्ही 22 बनवलेल्या आहेत आणि आता उर्वरित 9 चेंडूंवर तुम्हाला 22 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस. कमिटी मेंबर्स प्लीज बॉल प्रोव्हाइड करायचा आहे म्हणजे त्याच्या आतमध्ये. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. हा षटकार खूप महत्त्वाच्या वेळी आलेला आहे. जरीमरी पाये संघाच्या फलंदाज निखिलच्या माध्यमातून मी उल्लेख केला होता की तुमचा क्रमांक तुमची गुणवत्ता दाखवू शकत नाही आणि 8व्या क्रमांकावर येत असताना षटकार खेचण्याचं काम फलंदाज निखिलने केलेलं आहे. प्रणयची साथ कशी मिळते ते देखील पाहूया. ती मिळणं आवश्यक आहे. पार्टनरशिप क्रिएट होणं आवश्यक आहे, जी पार्टनरशिप आतापर्यंत बनली नाही आहे. आणि म्हणूनच आपण जर पाहिलं तर स्कोर शीटवर यज्ञेश 0वर, नितीन 0वर, आपण पाहिलं तर नितीन सुद्धा 0वर बाद झाले आणि उत्कर्ष सुद्धा 0वर बाद झाले. त्याचमुळे इतर फलंदाजांची कमतरता भरून काढण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये निखिल सरसावलेले आहेत. योग्य त्यावेळी षटकार त्यांच्या वतीनं मिळालाय टीम जरीमरी पाये संघाला. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 22 धावांची. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा स्वयं तयार. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात रायटी बॅटर निखिलसाठी. उलटा खेळले थर्ड मॅनला, फरक नाही पडत लॉजिकचा, खेळांचा मॅजिकचा. बॉल थर्ड मॅन क्लिअर करता जाईल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. चौकार. अंपायर्स कॉल आहे. चला अंपायर्स या. महेंद्र सर आपण यायचं आहे. आपण चेक करणार आहोत PCR रूम मध्ये. इम्पॅक्ट डाऊन द वेस्ट की अप द वेस्ट. इज इट फॉर बीमर रिव्ह्यू अंपायर्स? पक्का बीमरसाठी रिव्ह्यू आहे. अगदी खाली बॉल आहे, थायपॅडवर बॉल आहे. लेट चेक. वेट 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 हा मागचा चेंडू आपण दाखवलात. थांबा थांबा थांबा. फेअर डिलिव्हरी. चला मॅच ऑन करा. तेच एक्झॅक्टली मला पण तेच जाणवलं. पण आता असेच रेफरल तर पंचांकडून आला आहे. पण त्याला लगेच शहानिशा केली. धावसंख्या झालेली आहे 26 धावा. जिंकण्यासाठी तर आवश्यकता आहे अजूनही 18 धावांची. मॅच इज ऑन. मॅच बनते. जरीमरी पाये संघाकडून चांगलाच फाईट बॅक मिळालेला आहे. आणि फुलटॉस बॉलवर तर फलंदाज असेच सेट झालेत. निखिल एक षटकार या अगोदर, त्यानंतर चौकार आला. स्वयं बॉलिंग ट्रॅकवर पुढचा बॉल ओ द विकेट. अजून एक डीप होणारा फुलटॉस होता पण बॅटचा संपर्क होऊन रुबिकट घेऊन बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पार. वेळ आली आता जरीमरी पाये संघाची. चौकार. 4 धावा. आता मला असं वाटतं सोनिका माता मालोडी संघाचे इतर खेळाडू विचार करतात हे षटक संपेल तरी कधी. कारण 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाले 30. अजूनही सामना संपला नाहीये. 7 चेंडू 14ची गरज आहे. 7 बॉल 14. पण चांगलाच प्रतिकार पाहायला मिळतोय जो खरं तर प्रत्येक खेळाडूचा अधिकार आहे. ती अधिकाराची गोष्ट आता निखिलच्या वतीनं पाहायला मिळते. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. सामना जवळपास एक तर्फी चालला होता. 12 चेंडू 30 धावांची गरज असताना वाटलं होतं की बाजी मारून जाईल मालोडी संघ. पण आता शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला.
स्विच इट खेळायचा प्रयत्न. क्रिकेटच्या खेळामध्ये जबरदस्तीला महत्व नाही आहे, जबाबदारीला महत्व आहे. ती जबरदस्तीच झाली असं वाटलं. शेवटचा बॉल डॉट आला. शेवटच्या षटकामध्ये आवश्यकता आहे 14 धावांची जिंकण्यासाठी. 6 चेंडू जिंकण्यासाठी जरीमरी पाय संघाला पूर्ण करावे लागतील. 14 धावा, 6 बॉल्स अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला, एकत्र येण्याची गरज नाहीये. मी सातत्याने ती सूचना देतोय. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. चला, दोन्ही संघ तयारीत राहायचं आहे. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र आणि पाणजू, आपण दोन्ही कॅप्टन्स तयारीत राहायचं आहे. आपण लगेचच सामना सुरू करणार आहोत. तर आता शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. चैतन्य येत आहेत, कॅप्टन आहेत. चैतन्य शेवटच्या षटकासाठी येत आहेत. आणि आता पाहूया ती गुणवत्ता, तो दर्जा, तो खेळ जो आवश्यक आहे मालोडी अ संघासाठी, तो खेळ चैतन्य देत आहेत का. एका बाजूला इनफॉर्म बॅटर निखिल आता नॉनस्ट्रायकर एंडला पोहोचलेले आहेत आणि स्ट्रायकर एंडला आपण प्रणय यांना पाहतो जे 2 धावांवर खेळत आहेत. आता पाहूया ही जोडी जी महत्त्वाची भूमिका त्यांना घ्यायची होती त्यापैकी निखिलने ती भूमिका घेतलेली आहे. ती भूमिका आता प्रणय घेईल का, निर्भय फलंदाजी करेल का. एका बाजूला चैतन्य आपल्या संघाचं आव्हान टिकवेल का. प्रश्न तर वेगवेगळे आहेत, पाहूया त्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळतील का. 6 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. सामना आता शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. मागच्या 3 सामन्याला आपण अॅनलाइज केलं तर प्रत्येक सामना शेवटच्या मोमेंटपर्यंत पोहोचतोय. हा देखील सामना असं वाटलं होतं की एकतर्फी जातोय, पण आता एका षटकामुळे या सामन्याचं निकाल पूर्णपणे आता बॅलन्स झालेला आहे. आणि पाहूया शेवटच्या 6 बॉल्सवर आता ती बाजी कुठला संघ नेमका मारतोय. 4थ्या षटकाची होते सुरुवात. बॉलिंग मार्कवर चैतन्य पहिला बॉल घेऊन या षटकातला. बॅटची एज, बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद, धक्का बसतोय. टीम जरीमरी पाहायला. 5 चेंडू 14ची गरज. चला, बॅटर लगेच आहे. हा सामना मला असं वाटतं की 2 तास घेऊन जाईल. इतका वेळ नाही आपल्याकडे. आणि गांभीर्य ओळखा. आपण देखील दोन्ही संघ एकमेकांना सहकार्य करा. चैतन्य यांना पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता प्रणयचा, पण बॉल खूप दूर होता आणि त्या दूरवरच्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न झाला. आणि अशा गोष्टी जेव्हा तुम्ही छेडल्या तर मग तुम्हाला नुकसानच भोगावं लागतं आणि ते नुकसान झालेलं आहे जरीमरी पाय संघाचं. जेव्हा खरं तर प्रणयच्या फलंदाजीची आवश्यकता होती, प्रणयने आपल्या संघाची साथ सोडली. आणि आता निखिलची साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. पूर्वेश पोहोचतायत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. उर्वेश न्यू बॅटर इन. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. लक्षात ठेवा, कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. त्याचमुळे जरीमरी पाय संघाला या 14 धावा कुठल्याही परिस्थितीत पूर्ण कराव्या लागतील. जर दुसऱ्या फेरीत पोहोचायचं असेल तर पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय गोलंदाज चैतन्य लेफ्टी बॅटरसाठी. लेफ्टी बॅटर जेव्हा खेळपट्टीवर येतात अशा वेळेला योजनांमध्ये बदल करावा लागतो आणि तोच योजना बदल म्हणून पंचांच्या उजवीकडून बॉलिंग ट्रॅकवर चैतन्य सज्ज होतात. 5 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 5 balls and 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. दुसरा बॉल घेऊन या षटकाला सज्ज होतोय गोलंदाज चैतन्य. स्ट्रायकरला फलंदाज आहेत उर्वेश. चांगला बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा वाईड यॉर्कर. पर्याय तुमच्याकडे खूप असतात, पण योग्य तो पर्याय तुम्हाला योग्य त्या वेळी निवडायचा असतो आणि तोच पर्याय वाईड यॉर्करचा निवडलेला आहे गोलंदाज चैतन्यने. पहिले 2 चेंडू आतापर्यंत आई सोनिका माता मालोडी अ संघाच्या बाजूने जात आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकामध्ये जी कामगिरी केली होती निखिलने, तो नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला उर्वेश. 4 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 14 धावांची. 4 चेंडू 14ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा चैतन्य. ऑन साइडला खेचून मारलाय बॉल. हवेत आहे. स्क्वेअर लेगला बॉल जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेची मनीषा कदाचित नाहीये फलंदाज निखिलची. क्षेत्ररक्षण थोडं चुकलं होतं डीप मध्ये. लारा यांच्या वतीने आपण थोडीशी गडबड पाहिली, पण
एकाच जमेवर फलंदाजांनी समाधान व्यक्त केलं. आता जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 3 चेंडू 13 धावांची गरज म्हणजे पुढच्या बॉलवर कुठल्याही परिस्थितीमध्ये धाव तर मिळालीच पाहिजे जरीमरी पाये संघाला, आणि त्यासाठी कटिबद्ध आहे निखिल, ज्यांनी मागच्या 4 चेंडूंवर 14 धावांचं योगदान फलंदाजी करताना दिलेलं आहे. आणि ते विजयाचं स्वप्न दाखवण्याचं काम या अगोदर निखिलनेच केलं होतं टीम जरीमरी पाये संघासाठी, आणि ते स्वप्न सत्यात उतरवायचं असेल तर मग पुढच्या बॉलवर ते फटके ज्यासाठी त्यांना यावेळी नक्कीच रिक्रूट केलेलं आहे आपल्या संघामध्ये ते यावे लागतील. 3 चेंडू 13ची गरज. चांगला बॉल ऑन ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक आहेत, चुकतायत पण बॉल त्यांनी स्टॉप केलाय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आहे. पाहूया निखिल बॅटिंग एंडला पोहोचतील कारण थ्रो थोडासा अपयश होता. मिळतात या 2 धावा. आता बॉल शिल्लक आहेत 2 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 11 धावांची. 2 चेंडू 11 धावा. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे आणि त्याचं नेहमीच आपण आकलन करत असतो आणि अजूनही प्रेक्षक देखील आकलन या 2 संघांचं करत असेल, पण तो निकाल अजूनही अनपेक्षित आहे, संभ्रमात टाकणारा आहे. पुढचा बॉल निकाल देणारा ठरेल कारण पुढचा बॉल जर डॉट आला, सिंगल आला, डबल आला तर मात्र आई सोनिका माता मालोडी संघ पुढे जाताना पाहायला मिळेल. पण पुढच्या बॉलवर षटकार किंवा चौकार आला तर मग पुन्हा एकदा चुरस कशीच कायम राहील. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 11 धावांची. बॉल शिल्लक आहे 2 चेंडू 11 धावांची गरज. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर चैतन्य. चांगला बॉल, ब्लॉक हॉल डिलिव्हरी. जसा मी उल्लेख केला होता की हा बॉल निकाल ठरवणारा असेल आणि तो चेंडू चैतन्याने हाताळला. डॉट बॉल आला एका चेंडूमध्ये. जिंकण्यासाठी आता 11 धावांची गरज आहे. 1 बॉल 11. काय चुरस निखिलने निर्माण केली होती, पण मला हेच कळलं नाही की चैतन्याच्या पहिल्याच बॉलवर सिंगल काढायची होती प्रणयला, स्ट्राईक द्यायची होती निखिलला, पण प्रणयने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. थोडा पॉज मिळाला निखिलच्या खेळीला आणि त्याचमुळे आता कुठेतरी अडचणी वाढलेल्या आहेत टीम जरीमरी पायेच्या. म्हणून क्रिकेटचा खेळ कधी कधी डोक्याने सुद्धा खेळायचा असतो. फक्त हातपाय चालून चालत नाही, डोकं चालवावं लागतं क्रिकेट खेळताना. त्याचमुळे आता पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावर दिसतोय तो म्हणजेच आई सोनिका माता मालोडी हा संघ. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. अजूनही खूप काही निकाल तुम्ही पाहिले असतील की अशा परिस्थितीत सुद्धा संघ जिंकलेले आहेतच. फुल टॉस बॉल होता, फायदा उचलता आला नाहीये. बॉल जातोय मागे फाईन लेगला, अडवला जाईल बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. मोठ्या फरकाने सामना जिंकलाय आई सोनिका माता मालोडी संघाने. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम जरीमरी पाये. तर हितेश यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स, बॉलिंग करताना 3 विकेट्स आणि तितकीच चांगली स्फोटक फलंदाजी. तर हितेश ठरतायत मॅन ऑफ द मॅच. यायचं आपण स्वागत कशामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं पाणजू आणि 2 बॅटर्स अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे.